इकडे नाशिकमध्ये प्रजासत्ताक सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेतलाय। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव काय घेतलं नाही असा सवाल महिला कर्मचाऱ्यांना विचारलाय। निलंबित केलं तरी चालेल, मात्र कुणालाही घाबरणार नाही असा पवित्रा महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी घेतलाय। 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आपल्या देशाने कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानात उरत होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? जो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।